हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। 11th कॉमर्स मध्ये तुम्हाला एक टॉपिक आहे रेक्टिफिकेशन ऑफ एरर। आपल्याला फक्त एवढं माहिती आहे की एरर म्हणजे काय, पण जर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि यातलं एरर कोणत्या टाइपचं आहे हे जर विचारलं तर आपल्याला कन्फ्युजन होतं, कारण त्याचे प्रकारच आपल्याला लक्षात येत नाही। ठीक आहे, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ एरर। छोटासा व्हिडिओ आहे पण महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये तुमचे एररच्या बाबतीतले कन्फ्युजन दूर होतील, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही। चला तर सुरू करायचा आजचा व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ एरर। टाइप्स ऑफ एरर बघण्यासाठी आधी आपण एरर म्हणजे काय बघू। एरर म्हणजे चुका, त्यामध्ये आपण प्रॉब्लेम सोडवलेले। एखाद्या ठिकाणी तुम्ही चुकीची अमाउंट घेतली किंवा एखादा शून्य कमी लिहिला, जास्त लिहिला, तरी काय होतं, तुमचा सगळा प्रॉब्लेम चुकतो। ठीक आहे, म्हणून अकाउंटमध्ये ॲक्युरेसीला किती महत्त्व आहे। जेवढी अमाउंट दिली तेवढीच रेकॉर्ड करणे किंवा बरोबर पद्धतीने लक्षपूर्वक त्या रेकॉर्ड करणे, या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ह्या तुम्ही अनुभवलेल्या आहे। ठीक आहे, मग एरर म्हणजे काय। एरर म्हणजे अकाउंटंटच्या हातून झालेल्या चुका किंवा चुकून रॉंग एंट्री करणे किंवा अमाउंट चुकीचे रेकॉर्ड करणे, काही अमाउंट रेकॉर्ड न करणे, तर या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, एरर। आणि एररचे परिणाम काय होतात, अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय की आपल्या व्यवसायाचे रिझल्ट फाइंड आउट करणे, करेक्ट रिझल्ट फाइंड आउट करणे। जर तुम्ही खर्च चुकीचे दाखवले, पोस्टिंगच चुकीची दाखवली, एंट्री चुकीच्या पास केल्या, तर आपल्याला आपल्या व्यवसायाचं करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट होणार नाही। त्याच्यानंतर व्यवसायाचे फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करणे किंवा फायनान्शियल पोझिशन बघणे, आपल्या ॲसेट्स किती, लायबिलिटी किती या शोधणे, हे देखील अकाउंटिंगचे उद्देश आहेत। पण जर समजा तुम्ही अमाउंटच चुकीच्या लिहिलेल्या आहेत, ॲसेट आपण चुकीच्या रेकॉर्ड केल्या, तर या ठिकाणी करेक्ट फायनान्शियल पोझिशन आपल्याला कळेल का, नाही कळणार, ती चुकीची दाखवली जाईल। त्याच्यामुळे अकाउंटमध्ये ॲक्युरेसीला खूप महत्त्व आहे। आणि अकाउंट जरी मॅन्युअली मेंटेन केली किंवा ती कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल तरी तिथे चुका ह्या होतातच, कारण काही वेळेस आपण रॉंग अमाउंट डेबिट करतो, चुकीच्या अमाउंट डेबिट केल्या किंवा चुकीच्या एंट्री पास केल्या किंवा डबल एंट्री पास केली, तरी या सगळ्या गोष्टीला एररमध्ये कन्सिडर केलं जातं। मग आता एरर म्हणजे काय, अकाउंटचे रेकॉर्ड मेंटेन करताना आपल्या हातून होणाऱ्या चुका, मग त्या कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये असो किंवा मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये असो। ठीक आहे, आपल्या हातून किंवा अकाउंटंटच्या हातून होणाऱ्या चुका, अकाउंटमध्ये होणाऱ्या चुका, यांनाच काय म्हणतात, एरर्स म्हणतात। तर हे आपण बघितलं एरर म्हणजे काय। आता आपण टाइप्स ऑफ एरर बघू। पहिलं आहे एरर ऑफ ओमिशन, सेकंड एरर ऑफ कमिशन, त्यानंतर एरर ऑफ प्रिन्सिपल, आणि चौथा आहे कॉम्पेन्सेटिंग एरर। तर हे झाले एरर्सचे प्रकार। आता हे थोडेसे आपण खोलवर बघू। एरर ऑफ ओमिशन म्हणजे काय की एखादी ट्रान्झॅक्शन आपली रेकॉर्ड करायची राहून गेली। उदाहरणार्थ, गुड्स सोल्ड टू राधा ऑन क्रेडिट ₹5,000 नॉट रेकॉर्डेड इन सेल्स बुक। आपल्याला फायनल अकाउंटमध्ये एक ट्रान्झॅक्शन कधीतरी तुम्ही बघितलेली असेल, अनरेकॉर्डेड सेल्स ₹5,000। ठीक आहे, मग अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजेच काय, आपण हे सेल्स रेकॉर्ड केलेले नाहीत। गुड्स आपण कोणाला वस्तू विकल्या, राधाला आपण वस्तू विकल्या उधारीवर, पण आपण त्या सेल्स बुकमध्ये रेकॉर्डच केलं नाही। सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड केले नाही म्हणजे तुमची सेल्सची चुकीची व्हॅल्यू इथे दाखवली जाते। 5,000 सेल्स आपण सेल्समध्ये रेकॉर्ड केले नाही, सेल्स 5,000 कमी दाखवले जातात। आणि दुसरा इफेक्ट, कोणाला विकल्या, राधाला विकल्या, म्हणजे राधाकडून आपल्याला येणं आहे ₹5,000 पैसे यायचे आहेत, म्हणजे राधा आपली डेटर आहे, म्हणजे डेटरची सुद्धा आपली चुकीची व्हॅल्यू दाखवते। त्या ठिकाणी सेल्स तुम्ही कमी दाखवले 5,000, सेल्स कमी दाखवले म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल आपली 5,000 कमी येणार, आणि त्याच्यामुळे इनडायरेक्टली तुमचा ग्रॉस प्रॉफिट चुकीचा दाखवला जातोय, नेट प्रॉफिट चुकीचा दाखवला जातोय। त्याच्यानंतर हे 5,000 आपल्याला राधाकडून येणे, आपल्याला मिळायचे ते पैसे, म्हणजे आपली ॲसेट सुद्धा कमी दाखवली जाते 5,000। मग यालाच काय म्हणायचं, एरर ऑफ ओमिशन। एरर ऑफ ओमिशन कधी निर्माण होतात, ज्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलेल्या नाहीत, एखादी ट्रान्झॅक्शन आपली रेकॉर्ड करायची राहून गेली। तर हे एरर दोन टाईपचे असतात, एक म्हणजे कम्प्लीट ओमिशन आणि दुसरे पार्शियल ओमिशन। कम्प्लीट ओमिशन म्हणजे आता ही ट्रान्झॅक्शन आपण बघितली अनरेकॉर्डेड सेल्सची, तर याच्यामध्ये काय सांगितलंय की आपण राधाला गुड्स सोल्ड केल्या 5,000च्या ऑन क्रेडिट बेसिस। ती ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केली नाही। ठीक आहे, आपण रेकॉर्डच केलं नाही म्हणजे एकही इफेक्ट त्याचा केलेला नाहीये। मग हे झालं कम्प्लीट ओमिशन, म्हणजे आपली संपूर्ण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची राहून गेली। दुसरा टाइप काय, पार्शियल ओमिशन। पार्शियल ओमिशन म्हणजे काय,
आपण ट्रान्झॅक्शन तर रेकॉर्ड केली पण याचा एकच इफेक्ट केला, ठीक आहे। ड्युअल एस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते आपल्याला, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट करा। गुड्स सोल्ड, आपण राधाला सोल्ड केलं गुड्स उधारीवर, ठीक आहे। आपण सेल्स बुक मध्ये ते रेकॉर्ड केलं, म्हणजे सेल्स मध्ये आपण ते रेकॉर्ड केलं क्रेडिट सेल्स 5000चे। याची एक पोस्टिंग राधाच्या अकाउंटला सुद्धा व्हायला पाहिजे होती, ठीक आहे, पण राधाच्या अकाउंटला आपण ती केलेली नाही। या ट्रान्झॅक्शनचा आपण एकच इफेक्ट केला, ठीक आहे। एक इफेक्ट काय केला आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स मध्ये ऍड केलं, सेल्स दाखवले, म्हणजेच क्रेडिटचा इफेक्ट झाला आपला। पण आपण राधाला जर वस्तू विकल्या तर एंट्री काय झाली आपली, वस्तू विकल्या म्हणजे वस्तू गेल्या, म्हणजे सेल्स काय येईल इथं, टू सेल्स येईल। वस्तू कोणाला विकल्या, राधाला, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर, हा आपला रूल आहे पर्सनल अकाउंटचा। या रूल प्रमाणे राधा कोण आहे, रिसिव्हर आहे, राधाला वस्तू दिल्या ना आपण, राधा रिसिव्हर आहे, म्हणजे डेबिट द रिसिव्हर, राधा अकाउंट काय होईल, डेबिट होईल। मग एंट्री आपण काय केली, राधा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, राधा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट। राधाच्या अकाउंटला आपण 5000ची पोस्टिंग करायला पाहिजे होती, आपण काय केलं, फक्त सेल्स मध्ये ऍड केले 5000। आपण क्रेडिट सेल्स दाखवले, सेल्सला 5000 रुपये, ठीक आहे, पण आपण राधाच्या अकाउंटला याची पोस्टिंग केलेली नाही, म्हणून राधाचा आपला इफेक्ट करायचा राहून गेला। म्हणून आपले डेटर काय होतील, राधा ही कोण आहे, आपली डेटर आहे, राधाकडून आपल्याला पैसे येणार, ठीक आहे। मग राधा आपली डेटर आहे, मग आपल्या डेटरचं अकाउंट कितीने कमी दाखवते, 5000ने कमी दाखवते। मग यालाच म्हणायचं पार्शल ओमिशन। पार्शल ओमिशन म्हणजे आपण एंट्री तर पास केली आपण, पण एकच इफेक्ट केला, एक इफेक्ट आपला राहून गेला। आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारला जातो, ट्रान्झॅक्शन दिली जाते, विच टाइप ऑफ एरर इन दिस ट्रान्झॅक्शन, ठीक आहे। क्वेश्चन काय विचारला जातो, पुढील ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला कोणत्या टाइपचं एरर बघायला मिळते, ठीक आहे, किंवा पुढील ट्रान्झॅक्शन मध्ये एक ट्रान्झॅक्शन दिलेली आणि त्या ट्रान्झॅक्शन मधलं एरर ओळखा म्हणून सांगितलं जातं। हा हे झालं एक टाइप। आणि दुसऱ्या पद्धतीने कसा प्रश्न विचारला जातो, ही ट्रान्झॅक्शन दिली आहे आणि सांगितलंय की हे एरर कोणत्या टाइपचं आहे, ठीक आहे। पार्शल ओमिशन मध्ये एक ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट करायचा राहून गेला, मग ट्रायल बॅलन्स वर कोणत्या एररचा इफेक्ट होतो, ठीक आहे। तुम्हाला टाइप्स ऑफ एरर दिले जातील आणि कोणत्या एररचा ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट होतो हे विचारलं जाईल, ठीक आहे। आता ही पहिली ट्रान्झॅक्शन, पहिलं काय, कंप्लीट ओमिशन मध्ये आपले दोन्ही इफेक्ट करायचे राहून गेले, म्हणजे आपण डेबिटचाही केला नाही, क्रेडिटचाही केला नाही, ठीक आहे। मग ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्या टोटलवर फरक झाला का, टोटलवर डिफरन्स झाला नाही, टोटल बदलणार नाही, पण डिफरन्स क्रिएट होणार नाही की डेबिट अमाउंट क्रेडिट अमाउंट दोन्हीमध्ये डिफरन्स क्रिएट होणार नाही, टोटलिंग वर काहीच फरक पडणार नाही, ठीक आहे। ट्रायल बॅलन्सची टोटल आपली बरोबर येईल, कारण आपण इथं दोन्ही इफेक्ट मिस केले होते, दोन्ही इफेक्ट नव्हते दाखवले, ठीक आहे। म्हणून ट्रायल बॅलन्सच्या ॲक्युरेसीवर कशाचा फरक पडेल, कंप्लीट ओमिशनचा फरक पडणार नाही, फक्त टोटल काय तुमची 5000 कमी दाखवेल। पण जर समजा पार्शल ओमिशन असेल, पार्शल ओमिशन मध्ये एक इफेक्ट करायचा राहून गेला, राधा अकाउंट डेबिट आहे म्हणजे डेबिटचा इफेक्ट आपला राहिला, डेबिटचा इफेक्ट राहिला म्हणजे डेबिटची टोटल तुमची 5000 कमी येणार। मग या ठिकाणी पार्शल ओमिशन हे आपल्या ट्रायल बॅलन्सवर अफेक्ट करत असतं, ठीक आहे। पुन्हा ट्रायल बॅलन्सची टोटल आपली 5000 कमी येणार, किंवा डेबिट इफेक्ट तुमचा राहिला मग डेबिटची टोटल 5000 कमी येणार। ट्रायल बॅलन्सवर इफेक्ट या ट्रान्झॅक्शनचा किंवा या एररचा होईल। एरर ऑफ ओमिशन, एखादी ट्रान्झॅक्शन आपली रेकॉर्ड करायची राहून गेली, त्याचे एक्झाम्पल काय, अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स, ठीक आहे। ज्या ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्डच केले नाही तर ते याचं एक्झाम्पल आहे। आणि ओमिशनचे 2 टाइप आहे, एखादी ट्रान्झॅक्शन आपण संपूर्ण जर रेकॉर्ड केली नाही तर हे याला म्हणायचं कंप्लीट ओमिशन, दुसरे पार्शियल ओमिशन, म्हणजे आपली अर्धी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केली, अर्धी राहून गेली। सेकंड टाइप आहे एरर ऑफ कमिशन। एरर ऑफ कमिशन म्हणजे आपण जे अकाउंटिंग प्रोसिजर करतो, अकाउंटिंग प्रोसिजर करताना आपण काही चुका केलेल्या आहेत तर त्या कशामध्ये येतात, एरर ऑफ कमिशन मध्ये येतात। चुकीची एंट्री रेकॉर्ड केलेली आहे, काही पोस्टिंग मध्ये चुका केल्या, टोटल चुकीची केली किंवा अमाउंट रेकॉर्ड चुकीची केली, तर या टाइपच्या चुका कशामध्ये येतात, एरर ऑफ कमिशन। म्हणजे जे आपण अकाउंटिंग प्रोसेस जी करतो की ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणे, त्याचे पोस्टिंग करणे, त्यानंतर त्याचा आपण बॅलन्स काढत असतो, ते बॅलन्स ट्रायल बॅलन्सला ट्रान्सफर करतो, तर ह्या इथपर्यंतच्या प्रोसेसमध्ये ज्या तुम्ही चुका करतात तर त्या चुका कशामध्ये येतात, एरर ऑफ कमिशन मध्ये येतात। एरर ऑफ कमिशनचे टाइप्स, पहिला आहे एरर ऑफ रेकॉर्डिंग। एरर ऑफ रेकॉर्डिंग म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना चुकीची रेकॉर्ड केली, ठीक आहे,
चुकीची रेकॉर्ड केली म्हणजे एंट्री तुम्ही पास करताना चुकीची पास केली, एक तर एंट्री चुकीची पास केली किंवा त्याची अमाऊंट चुकीची लिहिली. ट्रान्झॅक्शन आपण काय केली, गुड्स सोल्ड टू राम ₹850. आपण रामला किती रुपयाच्या वस्तू विकल्या, 850 रुपयाच्या वस्तू विकल्या. आपण एंट्री तर बरोबर पास, आपण सेल्सला दाखवला एक इफेक्ट, दुसरा एक इफेक्ट रामच्या अकाउंटला दाखवला. ठीक आहे, दोन इफेक्ट आपण बरोबर दाखवले. पण आपण काय केले, हे 850 होते आपण 880 दाखवले. ठीक आहे, होतात ना अशा चुका कधी तुमच्या. 850 ऐवजी आपण काय केलं, 580 दाखवून दिले. मग या ठिकाणी ह्या चुकांना काय म्हणायचं, एरर ऑफ रेकॉर्डिंग. चुकीची अमाऊंट रेकॉर्ड केली, मग तुम्ही एंट्री चुकीची केली असेल किंवा अमाऊंट चुकीची रेकॉर्ड केली तरी ते एरर कशामध्ये येणार, एरर ऑफ रेकॉर्डिंग याच्यामध्ये येणार. दुसरा याच्यामधला दुसरा प्रकार एरर ऑफ कास्टिंग. एरर ऑफ कास्टिंग मध्ये काय येईल, परचेस हॅज बीन अंडर कास्ट. 5000 परचेस कमी दाखवले. ठीक आहे, टोटल करण्यात चुकलं आपलं, आपण 5000 परचेस अकाउंट काय दाखवलं, कमी दाखवलं. परचेस आपण 5000 कमी रेकॉर्ड केले. ठीक आहे, मग परचेस अकाउंट 5000 कमी रेकॉर्ड केले, याचे परिणाम काय होतील, याचे परिणाम परचेस काय, डेबिट बॅलन्स आहे. ठीक आहे, म्हणजे डेबिटची व्हॅल्यू तुम्ही 5000 कमी दाखवली म्हणजे ट्रायल बॅलन्सचं बॅलन्स तुमचं किती 1000 कमी होईल, 5000 कमी होईल का नाही. ठीक आहे, म्हणजे डेबिट बॅलन्सेसची टोटल तुम्ही ज्या वेळेस करता त्यावेळेस डेबिट बॅलन्सेस आपले 5000 कमी येतील, कारण आपण परचेसेस कमी दाखवले. सेल्स तुम्ही 5000 कमी दाखवले किंवा डेटर्स 5000 कमी दाखवले, क्रेडिटर्स 5000 कमी दाखवले, किंवा मशिनरी आपण रेकॉर्ड केली, मशिनरी ॲक्च्युली मशिनरीची व्हॅल्यू आहे 50,000, आपल्याकडून चुकून ती किती लिहिण्यात आली, 5000 लिहिण्यात आली. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या अकाउंटची किंवा असेटची व्हॅल्यू कमी दाखवली, त्यावेळेस याला काय म्हणायचं, एरर ऑफ कास्टिंग. कमी किंमत दाखवण्यात आली तर एरर ऑफ कास्टिंग. याचा परिणाम काय होतो, जे अकाउंट तुम्ही दाखवलेले एरर, ज्याच्यामध्ये एरर आहे तर त्याचं जे बॅलन्स आहे त्याच्यामुळे काय होतं, तुमचे डेबिट बॅलन्स क्रेडिट बॅलन्स कमी दाखवलं जातं. याचा इफेक्ट सुद्धा ट्रायल बॅलन्सवर होत असतो. त्यानंतर आहे एरर ऑफ पोस्टिंग. गुड्स सोल्ड टू राम. रामला आपण वस्तू विकल्या 850. आता रामला वस्तू विकल्या म्हणजे आपण एक पोस्टिंग सेल्सला करणार, दुसरी पोस्टिंग रामच्या अकाउंटला करणार. पण आपण काय केलं, सेल्सला तर दाखवले. ठीक आहे, सेल्सला आपण सेल्स रेकॉर्ड केले 850, पण आपण रामच्या ऐवजी ते श्यामच्या अकाउंटला दाखवले. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं, एरर ऑफ पोस्टिंग. मग आता इथे एरर ऑफ पोस्टिंग वेगवेगळ्या प्रकारे असतात. मग आपण रामच्या ऐवजी श्यामच्या अकाउंटला दाखवलं म्हणजे हे एक प्रकार झाला चुकीच्या अकाउंटला रेकॉर्ड करणे. दुसरा आहे रॉंग अमाऊंट दाखवली. इथे दाखवलं 580, आपण रेकॉर्ड करताना आपण 850च्या ऐवजी किती दाखवले, 580 दाखवले. ठीक आहे, म्हणजे सेल्सला पोस्टिंग आपण कितीची केली, 580ची, किंवा रामच्या अकाउंटला पोस्टिंग किती केली आपण, 580ची. मग यालाच एरर ऑफ पोस्टिंग सुद्धा म्हणतात. चुकीची पोस्टिंग करणे, एंट्री चुकीची पोस्ट करणे किंवा त्याची अमाऊंट चुकीची पोस्ट करणे. एखादी एंट्री 2दा पास केली. पोस्टिंग टू रॉंग अकाउंट बट करेक्ट साइड. मोहन आणि सोहन दोघंही आपले सप्लायर, आपण त्यांच्याकडून उधारीवर वस्तू घेतो. ठीक आहे, म्हणजे दोघंही आपले कोण झाले, क्रेडिटर झाले. आपण मोहनकडून 5000च्या वस्तू खरेदी केल्या, मग एंट्री काय करणार आपण, परचेस अकाउंट डेबिट टू मोहन अकाउंट. आपण पोस्ट करताना ती एंट्री काय केली, मोहनच्या ऐवजी सोहनला पोस्ट केली. परचेसला तर ते रेकॉर्ड केले 5000, पण मोहनच्या क्रेडिटला पोस्टिंग करण्याऐवजी आपण काय केलं, सोहनच्या क्रेडिटला पोस्टिंग केली. ठीक आहे, इफेक्ट तर बरोबर केला, आपले क्रेडिट वाढले, पण मोहनच्या ऐवजी सोहनच्या अकाउंटला पोस्टिंग झाली. मग हे एरर कोणते झाले, करेक्ट साइड करेक्ट आहे, पण या ठिकाणी इफेक्ट चुकलेल्या पोस्टिंग चुकीच्या अकाउंटला केलेली. मग याचा परिणाम आपल्या ट्रायल बॅलन्सवर होईल का, याचा परिणाम होणार नाही ट्रायल बॅलन्सवर, कारण आपण मोहनच्या क्रेडिटला पोस्टिंग करायची तर ती सोहनच्या क्रेडिटला केली. ठीक आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्स आपला ट्रायल बॅलन्सचे क्रेडिट बॅलन्स हे सेमच राहणार, पण अकाउंट चुकीचे दाखवले जाणार. ठीक आहे, रॉंग अमाऊंट दाखवले जाणार. ठीक आहे, या ट्रान्झॅक्शनचा परिणाम ट्रायल बॅलन्सच्या ॲक्युरेसीवर होणार नाही. म्हणजे ॲक्युरेसी म्हणजे ट्रायल बॅलन्सची ॲक्युरेसी म्हणजे आपण फक्त त्याची टोटल बरोबर आली पाहिजे हे अपेक्षित करतो. ठीक आहे, मग ट्रायल बॅलन्सची टोटल काय होणार आहे, याच्यामुळे बदलणार का, नाही. म्हणजे याचा इफेक्ट पडतोय का, जर आपण रॉंग अकाउंट डेबिट केलंय, क्रेडिट केलंय, पण साइड बरोबर आहे, तर अशा ट्रान्झॅक्शनचा किंवा अशा चुकांचा परिणाम ट्रायल बॅलन्सवर होत नाही. एरर ऑफ पोस्टिंग मध्ये आपण चुकीच्या अमाऊंट रेकॉर्ड केल्या, चुकीच्या अकाउंटला रेकॉर्ड केल्या किंवा चुकीच्या साइडला रेकॉर्ड केल्या. एरर कशामध्ये येतात, एरर ऑफ पोस्टिंग मध्ये येतात. त्यानंतर आहे एरर ऑफ कॅरिंग. एरर ऑफ कॅरिंग म्हणजे आपण बॅलन्सिंग मध्ये चुका केलेल्या आहेत. हे अकाउंट कोणतं आहे, परचेस अकाउंट. परचेसच्या डेबिटला आपली पोस्टिंग झाली 1000ची. ठीक आहे,
आणि दुसरी पोस्टिंग आहे 2000ची, तिसरी पोस्टिंग झाली 250 रुपयाची, ठीक आहे। टोटल आली 1350। मोठी जी टोटल आहे ती इकडे घेणार, 1350 इथे घेतला, इकडे घेतलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, किती घेतले 1350, ठीक आहे। आणि हेच बॅलन्स पुढे इकडे ट्रान्सफर होतं, इथे काय घेतलं आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ठीक आहे। आपण इथं टोटल बरोबर केली, बॅलन्स बरोबर काढलं, आपण काय केलं इथं 1350 ऐवजी आपण इथे 2350 केले, ठीक आहे। बॅलन्स 1350 घ्यायला पाहिजे होतं, आपण 2350 घेतलं। मग या ठिकाणी याला काय म्हणतात एरर ऑफ कॅरिंग। एक तर ही टोटल चुकीची करणे, त्यामुळे चुकीचं बॅलन्स आलं, चुकीचं बॅलन्स कॅरी फॉरवर्ड झालं, ठीक आहे। किंवा बॅलन्स तुम्ही बरोबर काढलंय तरी ते चुकीचं कॅरी फॉरवर्ड केलं, तर या चुका कशामध्ये येणार एरर ऑफ कॅरिंग। मग एरर ऑफ कमिशन मध्ये काय, आपण ज्या अकाउंटिंग प्रोसिजर मध्ये ज्या चुका करत असतो तर त्या कशामध्ये येतात एरर ऑफ कमिशन मध्ये येतात। मग त्याच्यामध्ये एरर ऑफ रेकॉर्डिंग मध्ये आपण जर्नल एंट्री पास करताना, अकाउंटची पोस्टिंग करताना चुकीची एंट्री पास केली, चुकीची अमाऊंट लिहिली, तर या ठिकाणी एरर ऑफ रेकॉर्डिंग। त्यानंतर एरर ऑफ कास्टिंग मध्ये आपण बरोबर अकाउंटला लिहिली, एंट्री पण बरोबर केली, पण अमाऊंट आपण 2000 कमी दाखवली, 2000 जास्त दाखवली, तर या टाईपच्या मिस्टेक याच्यामध्ये येतात। किंवा सेल्स अकाउंट आपण 10,000 कमी दाखवलं, किंवा परचेस अकाउंट आपण 50,000 जास्त दाखवलं, तर या चुका एरर ऑफ कास्टिंगमध्ये। एरर ऑफ पोस्टिंगमध्ये रॉंग अमाऊंट दाखवली, रॉंग अकाउंटला दाखवली एंट्री, किंवा रॉंग साईडला आपण पोस्टिंग केली, तर या येणार एरर ऑफ पोस्टिंग। एरर ऑफ कॅरिंगमध्ये आपण चुकीच्या अमाऊंट कॅरी फॉरवर्ड केल्या, ठीक आहे। किंवा आपली टोटलिंगची साईड चुकली, बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करण्याची साईड चुकली, तरी त्या कशामध्ये येणार एरर ऑफ कॅरिंगमध्ये येणार। एररचा तिसरा प्रकार आहे एरर ऑफ प्रिन्सिपल। अकाउंटिंगची जे प्रिन्सिपल आहे, ज्या प्रिन्सिपलवर आधारित अकाउंटिंग असते किंवा ज्याच्यावर आधारित आपण अकाउंट मेंटेन करतो, अकाउंटंटला किंवा जो अकाउंट मेंटेन करणारा व्यक्ती आहे, तर त्याला अकाउंटचे बेसिक प्रिन्सिपल काय आहेत, बेसिक रूल्स काय आहेत हे माहिती पाहिजे। अकाउंटिंगचे गोल्डन रूल्स आहेत, ठीक आहे। मग ते काय सांगतात आपल्याला, अकाउंटचे टाईप शिकवतात, कोणते अकाउंट डेबिट होणार, कोणते अकाउंट क्रेडिट होणार हे सांगतात। त्यानंतर इन्क्रीज झाल्यावर कोणतं अकाउंट डेबिट होणार, डिक्रीज झाल्यावर कोणतं अकाउंट क्रेडिट होणार हे सुद्धा आपल्याला रूल्स सांगतात। त्यानंतर अकाउंटिंग कन्सेप्ट आहेत, अकाउंटिंग कन्सेप्ट काय सांगतात तुम्हाला, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, कॅपिटल एक्सपेंडिचर कुठे घेतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कुठे घेतात, ठीक आहे, हे सांगतात। जर आपण अकाउंटिंग कन्सेप्ट फॉलो केलेलं नाही, क्लोजिंग स्टॉक तुम्ही रेकॉर्ड करताना क्लोजिंग स्टॉक आपल्याला काय सांगितलेलं, क्लोजिंग स्टॉक हा लेस प्राइसवर रेकॉर्ड करा, आपण केला हायर प्राइसवर रेकॉर्ड, ठीक आहे। मग ह्या ठिकाणी ही चूक कशामधली आहे, ही आपण अकाउंटचे रूल्स किंवा अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आपण फॉलो केलेल्या नाहीत, ठीक आहे। मग या टाईपचे एरर काय येतात, एरर्स ऑफ प्रिन्सिपलमध्ये येतात। अकाउंटिंगचे रूल्स, प्रिन्सिपल, अकाउंटिंग कन्सेप्ट, तर हे फॉलो करताना आपण जर तिथे मिस्टेक केलेल्या असतील किंवा ते चुकीचे फॉलो केले असतील, तर हे एरर्स ऑफ प्रिन्सिपलमध्ये येतात। त्याच्यानंतर याचा आता एक एक्झाम्पल, रेव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचर, ठीक आहे। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, जे एक्सपेंडिचर आपण विदिन 1 इयर करतो किंवा जे एक्सपेंडिचर शॉर्ट पिरियडसाठी केले जातात, एका वर्षासाठी, तर या खर्चाला आपण काय म्हणतो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर। त्याचं रिकरिंग नेचर असतं, परत परत ते द्यावे लागतात। उदाहरणार्थ सॅलरी, वेजेस, स्टेशनरी हे आपले कोणते एक्सपेंडिचर आहे, हे आपले रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे। आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे जे एक्सपेंडिचर आपण लॉंग पिरियडसाठी करत असतो, ज्याचे बेनिफिट आपल्याला फ्युचर पिरियडमध्ये लॉंग पिरियड मिळणार आहे, तर अशा खर्चाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात। उदाहरणार्थ वेजेस पेड फॉर मशिनरी इन्स्टॉलेशन ₹20,000 डेबिटेड टू मशिनरी अकाउंट। वेजेस पेड केल्या आपण, 20,000 वेजेस पेड केल्या, कशासाठी, इन्स्टॉलेशन मशिनरी इन्स्टॉल करण्यासाठी आपण वेजेस पेड केला 20,000 रुपये। पण 1 लाखाची मशिनरी खरेदी केली, ठीक आहे, आणि ती मशिनरी आपण इन्स्टॉल करण्यासाठी एक वर्कर बोलवला आणि त्याला 20,000 रुपये चार्जेस आपण दिले, ठीक आहे। मग हे चार्जेस वेजेस मध्ये येणार नाही, याला आपण इन्स्टॉलेशन चार्जेस, आणि ते इन्स्टॉलेशन चार्जेस आपण या मशिनरीच्या कॉस्ट मध्ये प्लस करणार। आपल्या मशिनरीची व्हॅल्यू किती आहे, 1,20,000। ही करेक्ट ट्रान्झॅक्शन झाली। आपण वेजेस पेड केल्या मशिनरीच्या इन्स्टॉलेशनसाठी, हा खर्च एकदाच ज्या वेळेस मशिनरी खरेदी केली तेव्हाच द्यावा लागतो, म्हणून हा खर्च कोणता, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, ठीक आहे। मग ते मशिनरीच्या कॉस्टमध्ये प्लस होणार, आणि मशिनरीची कॉस्ट आपण किती दाखवणार, 1,20,000। मशिनरीची परचेस प्राइस आपण किती दाखवणार, 1,20,000, ठीक आहे। तर हे झाले आपली बरोबर ट्रान्झॅक्शन। पण आपण चुकून काय केलं, हे जे 20,000 आहेत
हे आपण आपल्या रेग्युलर वेजेसमध्ये पेड केले. आपल्या वर्करला आपण प्रोडक्शनसाठी जे वेजेस देतो तर त्याच्यामध्ये प्लस केले. म्हणजेच ह्या जे वेजेस आहेत या कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत, आपण यांना रेव्हेन्यू म्हणून ट्रीट केलं. ठीक आहे, यालाच म्हणायचं एरर ऑफ प्रिन्सिपल. ठीक आहे, मग आपण कोणतं तत्व फॉलो केलं नाही, रेव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी जे आपले रूल्स आहेत ते रूल्स आपण इथे फॉलो केलेले नाहीये. वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, आपण ट्रीट केला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून. ठीक आहे, मग या एररला काय म्हणायचं, एरर ऑफ प्रिन्सिपल. पुढचा प्रकार आहे कॉम्पेन्सेटिंग एरर. आता उदाहरणार्थ एक ट्रान्झॅक्शन आपण घेतली, 20 मार्चला आपण एक ट्रान्झॅक्शन केली, गुड्स सोल्ड केले, आपण 30,000च्या गुड्स सोल्ड केले. ठीक आहे, पण रेकॉर्ड करताना आपण काय केलं, 3,000च रेकॉर्ड केले. काय केलं आपण रेकॉर्ड करताना, कितीच्या रेकॉर्ड केल्या, वस्तू 30,000च्या विकल्या, रेकॉर्ड करताना आपण 3,000च्या रेकॉर्ड केल्या. म्हणजे आपले सेल्स कितीने कमी झाले बघा, सेल्स आपण 27,000नी कमी दाखवले. ठीक आहे, सेल्स कितीने कमी दाखवले, 27,000नी कमी दाखवले. त्यानंतर आपण 25 मार्चला एक ट्रान्झॅक्शन केली, परत आपण गुड्स सोल्ड केला. ठीक आहे, गुड्स सोल्ड आपण केल्या 3,000च्या, पण रेकॉर्ड करताना आपण त्या 30,000च्या केल्या. ठीक आहे, आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा निव्वळ योगायोग झाला. 30,000च्या होत्या, सेल्स 30,000चे होते, आपण रेकॉर्ड केले 3,000, आणि सेल्स जेव्हा 3,000 होते आपण रेकॉर्ड केले 30,000. कधी कधी अकाउंटमध्ये जर असे योगायोग झाले तर यालाच म्हणतात कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे, मग आपण काय केलं, गुड्स 3,000चे सेल्स झाले, आपण दाखवले 30,000. सेल्स कितीने जास्त दाखवला, 27,000ने जास्त दाखवलं. आपण 25 मार्चला एक ट्रान्झॅक्शन केली, गुड्स सोल्ड केल्या 3,000च्या, पण चुकून दाखवताना आपण ते 30,000 रेकॉर्ड केले आणि सेल्स कितीने जास्त दाखवलं, 27,000ने जास्त दाखवलं. इथे कितीने कमी दाखवलं होतं, 27,000नी सेल्स कमी दाखवलं होतं. आता इथं या ट्रान्झॅक्शनमध्ये 27,000ने जास्त दाखवलं, म्हणजे इफेक्ट काय झाला, इथं क्लिअर झाला. ठीक आहे, मग हा इफेक्ट कॉम्पेन्सेट इथं झाला. 27,000नी सेल्स कमी दाखवत होते, तेच सेल्स 27,000नी इथे वाढले गेले, मग इथे काय झालं, इफेक्ट कॉम्पेन्सेट झाला. तर यालाच काय म्हणायचं, कॉम्पेन्सेटिंग एरर. मग या टाईपचे एरर कशामध्ये येणार, या टाईपचे येणार कॉम्पेन्सेटिंग एरर. सेल्स आपल्या इथे 27,000नी वाढले दाखवले आणि इथे कमी झाले दाखवले, म्हणजे इफेक्ट आपला काय झाला, नील झाला किंवा 0 झाला. तर या टाईपचे एरर याला काय म्हणतात, कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे, हे झाले टाइप्स ऑफ एरर. टाइप्स ऑफ एररमध्ये पहिला प्रकार आहे एरर ऑफ ओमिशन, जिथं आपल्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायच्या राहून गेला. हे 2 टाईपचे असतात, एक तर कंप्लीट ओमिशन आणि दुसरं पार्शियल ओमिशन. कंप्लीट ओमिशन म्हणजे सगळी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची राहिली, पार्शियल ओमिशनमध्ये ट्रान्झॅक्शनचा थोडा पार्ट किंवा अर्धा पार्ट रेकॉर्ड करायचा राहिला. दुसरा आहे एरर ऑफ कमिशन. इथे आपण अकाउंटिंगची जी प्रोसेस, ट्रान्झॅक्शन जर्नलमध्ये रेकॉर्ड करणे, लेजरमध्ये रेकॉर्ड करणे, लेजरचं बॅलन्सिंग करणे, तर लेजर पोस्टिंग करणे, तर या प्रोसिजरमध्ये झालेल्या चुका याच्यामध्ये येतात एरर ऑफ कमिशनमध्ये. थर्ड आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. आपण अकाउंटिंग कन्सेप्ट, प्रिन्सिपल, अकाउंटिंग रूल्स जे फॉलो करतो तर ते जर चुकीचे फॉलो केले असतील आणि त्याच्यामुळे जर ज्या चुका निर्माण होतात याला म्हणतात एरर ऑफ प्रिन्सिपल. आणि लास्ट कॉम्पेन्सेटिंग एरर. आपल्याकडून एखादी चूक आधी झाली आणि ती जर दुसऱ्या ट्रान्झॅक्शनने कॉम्पेन्सेट झाली. ठीक आहे, एक ट्रान्झॅक्शन चुकीची रेकॉर्ड केली पण त्याच्यामुळे जो इफेक्ट झाला तो इफेक्ट दुसऱ्या ट्रान्झॅक्शनमध्ये झालेल्या चुकीमुळे क्लिअर झाला. तर या एररला काय म्हणतात, कॉम्पेन्सेटिंग एरर. ठीक आहे, तुम्हाला याच्यावर प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो की ट्रान्झॅक्शन देतात, विच टाईप ऑफ एरर इन धिस ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, पुढे ट्रान्झॅक्शन दिली जाते आणि त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कोणतं एरर आहे किंवा त्या ट्रान्झॅक्शनमुळे कोणता एरर निर्माण होतोय. ठीक आहे, आणि दुसरा या एररचा ट्रायल बॅलन्सवर परिणाम होतोय का किंवा कोणता परिणाम होईल, डेबिट बॅलन्सेसवर होणार, क्रेडिट बॅलन्सेसवर होणार. तर या टाईपने एरर्सवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 1-2 दिवसात आपल्याला 11th कॉमर्सच्या बुकमधून याचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन देखील डिस्कस करायचे. पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन डिस्कस करण्याआधी तुम्हाला बेसिक माहिती एररची पाहिजे, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.